निर्जवता लगिली भिंती जलमूळ उद्धरिले रेड्या मुखी वेद बोलविले संत महिमा वर्णोते निर्जवता लगिली भिंती मने नामयाचा नारा नमन माझे ज्ञानेश्वरा संत महिमा वर्णोते निर्जवता लगिली भिंती विठ्ठला ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रहाला गरो पावन झालो चराचरी लोकाभिरामम अनंतधीरं राजीवनेत्रं अरुणशलभं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये नमो जपमारुतपुरीरं नित्यं बुद्धमतां वरिष्ठं वातात्मजमानरयूथं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग नारायण महाराज यांचा चार चरणाचा संत ज्ञानेश्वर महाराजांचा महिमा त्यांचं चिंतन केल्याच्या नंतर होणारा लाभ या अभंगाच्या माध्यमातून नारायण महाराज प्रगट करतायत. विठ्ठला कीर्तन सेवेला आरंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. गेले 27 वर्ष झाले हरिभक्तीपरायण भाऊराव काशीनाथ पाटील कैके हे चातुर्मासामध्ये वेगवेगळ्या ग्रंथाचं पारायण करत असतात. त्याला अनुसरून याही वर्षी त्यांच्या ग्रंथांची सांगता आज संपन्न होत आहे. योगायोगानं त्यांच्या मातीचंही पुण्यस्मरण या निमित्तानं हरिभक्तीपरायण भाऊराव काशीनाथ पाटील कैके, त्याचप्रमाणे श्री हरिभक्तीपरायण पुंडलिक काशीनाथ पाटील कैके आणि हरिभक्तीपरायण मच्छिंद्र काशीनाथ पाटील कैके या कुटुंबाच्या द्वारा, त्या बंधुत्रयांच्या द्वारा मातेचं पुण्यस्मरण आणि चातुर्मास ग्रंथाची सांगता अर्थात चातुर्मासाची समाप्ती
या निमित्तानं गावातील अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत कीर्तनासाठी. आपल्या परिसरातील ख्यातनाम तालुक्यात नव्हे जिल्ह्यात ज्यांचा परिचय असे गायक, वादक, हार्मोनियम वादक, मृदंगाचार्य, संपूर्ण काळकरी, विनेकरी आपण बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित आहात. संकल्पित वेळेमध्ये ही सेवा ज्या मातेच्या निमित्तानं आपण साजरी करत आहोत त्या मातेच्या चरणांमध्ये समर्पित करायचे. संत ज्ञानेश्वर महाराज, जगदंबा माता, जगद्गुरु श्री संत तुकोबराय, कुलदैवत, कुलदेवी आणि पितृदेवता या सर्वांच्या चरणांमध्ये संकल्पित वेळेमध्ये आपल्याला ही सेवा सादर करायची आहे. मला असं वाटतं की आपल्या परिसरामध्ये 8 ते 10 या वेळेमध्ये भरपूर ठिकाणी कीर्तन होतात. जगदंबा मंदिर असेल मुळा बाजार मधलं, पुण्यश्लोक अहिल्या देवीचं मंदिर असेल, लोहगाव रोड असेल, धनगरवाडी असेल, अनेक ठिकाणी सप्ताहाचा कीर्तनाचा जो टायमिंग असतो तो शक्यतो 8 ते 10. परंतु आमचे हे भक्तिपरायण ज्ञानेश्वर माऊली कैके यांनी मात्र 7 ते 9 असं कीर्तन ठेवून कीर्तनाच्या नंतर सर्वांना भोजनाची व्यवस्था त्यांनी या ठिकाणी केलेली आहे. अर्थात ही परंपरा आम्ही पुरा महाराष्ट्रभर फिरत असताना जवळजवळ 80% 7 ते 9 या कार्यक्रमाची आता महाराष्ट्रामध्ये सुरुवात झालेली आहे. लोकांनाही त्याचा फायदा होतो. घरी रक्षणाचा प्रश्न येत नाही, जाण्या येण्याचा प्रश्न येत नाही आणि काळकरी मंडळींना वेळेवर जाणं होतं. महाराज मंडळींना जर जायचं असेल तरी त्यांचाही प्रवास पुढे अगदी 11-12 वाजेपर्यंत ते घर पोहोच होतात. आता मी जाऊ शकत नाही, तो भागणार माऊली यांनी एक नवीन असा उपक्रम, एक नवीन पायंडा, एक नवीन रीत मी त्यांना बोललो. ते म्हटले महाराज आपल्याला असं असे करायचे, 7 ते 9 कीर्तन करायचे आणि कीर्तनाच्या नंतर सर्व श्रोते मंडळींना, टाळकरी मंडळींना सर्वांना जेवण द्यायचे. म्हटलं फरक एवढाच होईल, दरवर्षी आपण 50% लोकांना जीव घालतच होतो, 50% राहत होते, पण तेही 50%चा समावेश आज आपल्याला या ठिकाणी होणार. आणि त्यांनी हा कार्यक्रम जर 7 ते 9 ठेवला असेल तर आणखी बरेचसे कार्यक्रम त्यांच्या कार्यक्रमाच्या अनुसरून या वेळेला अनुसरून होतील असा माझा विश्वास आहे. श्रेष्ठ मंडळी, परमार्थातले अनुभवी मंडळी जे काही काम करत असतात त्याचा आदर्श इतरही माणसं घेत असतात. यद्यदाचरति श्रेष्ठः तत्तदेवे तरो जनः सहाय्यत् प्रमाणं कुरुते लोकस्तदनु वर्तते. श्रेष्ठ मंडळ ज्याप्रमाणे करतात त्याप्रमाणे बाकीचे इतर त्याच मार्गाचं अनुसरण करत असतात. म्हणून एक चांगला उपक्रम आपल्या सोनी परिसरामध्ये संपन्न होत आहे. असो, अभंग संत नारायण महाराज यांचा आहे. मला असं वाटतं मातेचं हे 13वं पुण्यस्मरण आहे आणि ग्रंथाचं 27व सांगत आहे. आता 27 वर्ष त्यांच्या ग्रंथ वाचना या उपक्रमाला झालेले आहेत, तर मातेच्या पुण्यस्मरणाला 13 वर्ष पूर्ण झालेले. असे दोन्ही निमित्ताने कार्यक्रम आहे. संत नारायण महाराजांचा अभंग आहे. तुम्ही म्हणाल अभंग घेतले जातात प्राह्या ते संत पंचायतनापैकी 5 संतांचे जास्तीत जास्त अभंग घेतले जातात. इतरांचे अभंग थोडेसे कमी प्रमाणामध्ये कीर्तनासाठी वारकरी संप्रदायामध्ये महाराष्ट्रामध्ये घेतले जातात. मग हे नारायण महाराज नेमके कोण आहेत? तर पर्यायाने हे संत पंचायतनापैकीच एक आहे. त्याबद्दल आपण पुढे थोडं बोलणारच आहोत. पण संपूर्ण संत मंडळी पंढरी क्षेत्राच्या चंद्रभागेच्या वळवंटामध्ये एकत्र आले. जसं संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले, ज्ञान दृष्टी अवलोकिले, सारते कालिले निवडून. सगळे संत एकत्र जमले आणि जमल्याच्या नंतर सर्व संतांची चर्चा सुरू झाली. जसं आपणही एकत्र जमलो तर एकमेकांची कुशाली विचारत असतो, शेताविषयी काही कुशाली विचारत असतो,
त्याप्रमाणे संत एकत्र जमल्याच्या नंतर त्यांची सद्विचाराची देवाणघेवाण सुरू झाली. सर्वांचं ठरलं की या जगतामध्ये जास्तीत जास्त काव्य कुणाचं, जास्तीत जास्त वाङ्मय कुणाचं, कुणी तयार केलं, अशी चर्चा सुरू झाल्याच्या नंतर ज्याने त्याने आपापल्या परीने मत मांडण्याचा प्रयत्न केला. पण एका तत्ववेत्या व्यक्तीने अर्थात धर्मज्ञानी माणसाने असं मत प्रदर्शित केलं की या जगतामध्ये सर्वात जास्त वाङ्मय हे वाल्मिक ऋषीने केलेलं आहे. वास्तविक पाहता तो वाल्या कोळी होता, वाटाड्याचं काम त्याचं, वाट मारायचं काम त्याचं होतं. अनेक लोकांना मारण्याचे काम त्याने केलं. अत्यंत पापी असणारा वाल्या कोळी. पण नारदांच्या भीतीनुसार जेव्हा त्याच्या मनामध्ये परिवर्तन झालं, त्याला पश्चाताप झाला कृतकर्माचा आणि मग राम नामाचा जप सुरू केल्याच्या नंतर एवढं त्याने वाङ्मय तयार केलं, एवढं काव्य तयार केलं की त्या काव्यामुळे त्याच्यात एखाद्याही अक्षराचं एखाद्या पापी माणसाने अनुकरण केलं तर त्याचा उद्धार होईल. एवढं मोठं विशाल असं काव्य आणि प्रभावी असं काव्य त्याने तयार केलेलं आहे. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकेकमक्षरम पुरुषा महापातकनाशनम. त्या एका अक्षरामध्ये एवढी शक्ती की प्रभूच्या चरित्र लिहिण्यामध्ये अशी शक्ती आहे की महापातक नाशनम. जीवनामध्ये आपण जेवढं पाप करू शकत नाही त्याच्या अनंत पटीने ते पाप हे नामस्मरण जाऊ शकतं. विठला विठला जलतील राशी पात राम वृक्षमध्ये तशा पद्धतीचं त्यांच्याबद्दल काही शब्द आले. कुंजतम राम रामेति मधुरम मधुराक्षरम आरुह्य कविता शाखा वंदे वाल्मीक कोकिलम. त्यांच्याबद्दल असे शब्द वापरले की त्यांनी जे रामायण तयार केलं या अनेक पुण्यमय कथेमध्ये रामायण कथेचा सुद्धा समावेश होतो. श्रीमद भागवत पुण्यमय आहे, गीता सुद्धा पुण्यमय आहे, तसं रामायण सुद्धा अत्यंत पुण्यमय आहे. कथा सुनाते सकल गुण धाम की, हम कथा सुनाते सकल गुण धाम की, रामायण है पुण्य कथा श्री राम, रामायण है पुण्य कथा श्री राम, रामायण है पुण्य कथा श्री राम. अत्यंत पुण्यमय अशी रचना त्यांनी केली असं एका धर्मज्ञानी माणसाने सांगितल्याच्या नंतर नामदेव महाराजांच्या चित्ताला अत्यंत क्लेश झाले. चंद्रभागी तिरी ऐकेल्या गोष्टी वाल्मिकी शतकोटी ग्रंथ केला, तेने माझ्या चित्ता झाले बहुक्लेश, वृथाने आयुष्य गमाविले. म्हटले तो वाटमाऱ्याचा धंदा करीत असताना त्याने एक नंबरचं काव्य तयार केलं. लहानपणापासून देवाच्या सहवासात आहे. मी आतापर्यंत एक अभंग सुद्धा तयार केला नाही.
चंद्रभागेच्या वाळवंटातच नामदेव महाराजांनी प्रतिज्ञा करून टाकली, देवाचा विचार न घेता. विठाला शतकोटी तुझे नामदेव महाराजांनी चंद्रभागेच्या वळवंटातच अशी प्रतिज्ञा केली, देवा मी सुद्धा वाल्मिक ऋषीप्रमाणे 100 कोटी अभंग तयार करीन. शतकोटी तुझे करीना भंग म्हणे पांडुरंग. ऐक, प्रतिज्ञा केली खरी, परंतु ताबडतोब पांडुरंग परमात्म्याच्या मंदिरामध्ये गेले, देवाच्या समोर उभे राहिले. देवा मी अशी प्रतिज्ञा केली. भगवान म्हणतात, नामदेवा अरे प्रतिज्ञा करण्याच्या अगोदर किंवा मला विचारायचं तर का? जरी मोबाईल मध्ये बॅलन्स नव्हता तरी मिस कॉल द्यायचं, मी फोन केला असता, मला विचारायला पाहिजे होता. पण देवा काही असो, आता प्रतिज्ञा करू नये ती मी केली. ही प्रतिज्ञा कडेला नेण्याचं काम तुला करावं लागेल. भगवान सांगतात, नामदेवा ज्या काळामध्ये वाल्मिक ऋषीने शतकोटी रचना तयार केली, त्या काळाची आयुष्य मर्यादा वेगळी होती आणि कलियुगाची आयुष्य मर्यादा अत्यंत वेगळी आहे. अल्प आयुष्य मानव देह अरे तेवढीशी आयुष्य मर्यादा वेगळी, ती आजची वेगळी आहे. त्यामुळे त्यांचं ते कार्य कडेला गेलं, पण तुझं कडेला जाईलच असं सांगता येत नाही. नामदेव महाराजांनी सांगितलं, देवा प्रतिज्ञा करणं आमच्या भक्ताचं काम आहे आणि कडेला नेण्याचं काम हे तुम्हा देवाचं काम आहे. कदाचित मी नियम केलाय, पण केलेला नियम शेवटाला नेणं देवा हे तुझं काम आहे. नमन केशव माझी जिव्हा कापीन आणि तुझ्या चरणावर ठेवीन, जिव्हा उतरीन तुझं पुढे. भगवंताला वाटलं हे लहानपणी सुद्धा हिने असंच केलं होतं. जर तू जेवला नाही तुमच्या भीमाच्या घरासारखंच काम आहे नामदेव महाराज, नाही घरचाच कायदा आहे तुमचा, पण ठीक आहे. भगवंतांना सांगितलं, एकदा भक्तांनी नियम केला की तू कळेला नेणं माझं काम आहे. भक्तांनी केलेल्या नियमामध्ये देव सुद्धा हस्तक्षेप करू शकत नाही. भगवान कृष्ण परमात्मा एकदा विरजा नावाच्या पत्नीच्या घरी गेले. घरी गेल्याच्या नंतर त्यांच्या बरोबर असणारा त्यांचा श्रीराम नावाचा सेवक दरवाज्यावर ठेवला
मी त्याला सांगितलं की मी आतून येईपर्यंत इथं कोणी जरी आलं तर त्याला सोडायचं नाही. म्हणजे श्रीराम नावाचा सेवक दरवाजात उभा आहे, रक्षपाल या नात्याने, चौकीदार या नात्याने भगवान आतमध्ये गेले. पण तेवढ्यात भगवान गेल्याच्या नंतर त्या श्रीराम नावाच्या सेवकाच्या जवळ श्री राधेचं आगमन झालं. राधेचं आगमन झाल्याच्या नंतर भगवान कृष्ण परमात्मा कुठे म्हटले आतमध्ये गेले. त्यांनी सांगितले कोणी जरी आलं तर सोडू नको. असं सांगितल्याच्या नंतर राधेला थोडासा विरह सहन झाला नाही. राग आला त्याचा आणि राग आल्याच्या नंतर त्या रागाच्या भरामध्ये राधेने त्याला शाप देऊन टाकला, तो राक्षसेला जाशील, तुला राक्षसाचा जन्म प्राप्त होईल. अत्यंत खिन्न झाला, चेहरा पडला. थोड्याशा वेळाने भगवान परमात्मा जेव्हा त्याच्या जवळ येतात पाहतात तर त्याचा चेहरा पडलेला, नाराज झालेला आहे. नाराज झालेल्या श्रीराम नावाच्या सेवकाला बघून त्याने विचारले, की रामा काय झालं, तुझ्या चेहऱ्यावरती प्रसन्नता नाही राहिली, तू नाराज दिसतो, झालं काय? त्याने सांगितलं, प्रभू तुम्ही आत गेले. राधेचं आगमन झाल्याच्या नंतर राधा येण्याचा आग्रह धरीत होते, परंतु मी त्यांना मज्जाव केला. मज्जाव केल्याच्या नंतर त्या प्रसंगामध्ये त्यांनी सांगितलं तुला राक्षस जन्म प्राप्त होईल, राक्षस योनीमध्ये जन्म घ्यावा लागेल. त्यामुळे मी अत्यंत नाराज झालो देवा. बरोबर, ठीक आहे. दोघंची दोघं असं बोलून राधा घरी निघून गेली आणि तिच्या मंदिरामध्ये जेव्हा हे दोघंची दोघं गेले त्या प्रसंगामध्ये भगवान कृष्ण परमात्मा राधेची समजूत घालतात. राधे झाली चूक माझ्याकडून, तुला विरह सहन झाला नाही. रागाच्या भरामध्ये तू शाप दिला गोष्ट खरी, पण परत तू शाप दे म्हटले नाही. भगवान परमात्मा तिचे नाना प्रकारचे समजूत घालत होते. जसं कृष्ण परमात्मा रडण्याचा राहावा म्हणून त्यांची मातोश्री नाना प्रकारचे उपचार करत होती आणि नाना पद्धतीने समजून सांगत होती. जसं नाना परी समजावते परी न राहे श्री हरी दैवात कालवणी दिला वेगळी झाडरी कडेवरी घेऊन या फिरणे मी दारू दे. राधे 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 घे श्याम सुंदरा, राधे राधे घे श्याम सुंदरा, राधे राधे घे श्याम सुंदरा. नै आत झलक करी अपरी अंबिका, नै आत झलक करी अपरी अंबिका, घे श्याम सुंदरा, राधे राधे घे श्याम सुंदरा. जसं यशोदेने नाना प्रकारचे समजूत घालून सुद्धा कृष्ण रडण्याचा हात नव्हता, तसं स्वतः कृष्णाने अनेक पद्धतीने समजून सांगून सुद्धा राधा ऐकायला तयार नाही. आता मालकाने एवढी समजून सांगून जर समोरची व्यक्ती ऐकत नसेल तर सेवकाला राग येईल का नाही येणार? आला त्याला सुद्धा राग आला. त्याने सांगितलं, राधा ज्यावेळेस तुम्हाला राग आला त्यावेळेस तुम्ही मला शाप दिला. माझे स्वामी कृष्ण परमात्मा एवढी समजूत घालू नये. जर तुम्ही ऐकत नसाल तर आता मला राग आलेला आहे, मी सुद्धा तुम्हाला शाप देतो. 100 वर्ष तुम्हाला देवाचं दर्शन होणार नाही. विठ्ठला विठ्ठला. रागाच्या भरामध्ये राधा समजून सांगितलेलं ऐकत नव्हती, पण जेव्हा शाप मिळाला त्या प्रसंगात राधा एकदम जागेवर आली. तिच्या पहिल्यांदा जशी जमिनीच्या वर चालत होती ना 2 फूट, तसं ती आता जमिनीवर चालायला लागली. सांगितलं माझ्याकडून चूक झाली देवा, सांगा तुमच्या सेवकाला की तो शाप त्याला मागे घ्यायचा सांगा. कृष्ण परमात्म्याने सांगितलं, हे राधे आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी प्रतिज्ञा केली, ज्यांनी ज्यांनी शाप दिला, ज्यांचे वचन त्यांनी केले ते वचन करण्याकरता मी अनंत अवतार सुद्धा धारण केले, पण त्यांना मी तुम्ही हे वचन मागे घ्या असं म्हटलो नाही. त्यामध्ये अनेक नावं आहेत, अनेक नावं. बोलीला वाल्मिक तैशीची करीना वर्तोनी रावेना नाम म्हणे. वाल्मिकानं जे वचन तयार केलेलं आहे त्या वचनाप्रमाणे अवतार घेऊन सगळं वचनाप्रमाणेच पूर्ण रामायणामध्ये वागलो. एकाही ठिकाणाचा मी बदल केला नाही. हे वाल्मिक विष्णूचं वचन मला सत्य करायचं.
मातंग ऋषीने असं वचन दिलेलं होतं शबरी मातेला, एवढ्याच वस्तू माझी सेवा केली, पण माझ्या सेवेची फलश्रुती म्हणून एक ना एक दिवस याच रस्त्याने प्रभू रामचंद्र येतील आणि तुला एक ना एक दिवस भेट देतील. हे वचन करण्याकरता भगवान परमात्म्याने वास्तविक पाहता भिल्ल जातीमध्ये जन्मलेली, उष्टे बोलत ठेवणारी, कधी ब्रश न करणारी, किती दिवसापासून स्नानही नसणारी शबरी मातेच्या सर्वात परमात्मा गेले आणि त्यांचं ते वचन खरं करून दाखवलं. विठाला विठाला गौतम ऋषींनी आपल्या धर्मपत्नीला दिलेल्या शापाचे जेव्हा तिने उशाप मागितला त्या प्रसंगात सांगितलं गौतम ऋषींनी एक ना एक दिवस तू जरी आता दगड होऊन पडशील, शिळा होऊन पडशील, पण एक ना एक दिवस याच रस्त्याने याच जंगलात याच अरण्यामध्ये तुझ्या दिशेनं प्रभू रामचंद्र येतील, त्यांच्या चरणकमलाचा स्पर्श तुला होईल आणि त्या ठिकाणी तुझा उद्धार होईल. ज्यांनी ज्यांनी वचन केले त्या वचनात मी सुद्धा बदल करू शकलो नाही. राधे माझ्या श्रीराम नावाच्या सेवकाचं वचन सुटलंय, आता मी बदल करू शकत नाही. तसं नामदेवा तुम्ही वचन केलंय त्या वचनाची माघार घ्या असं मी सुद्धा म्हणू शकत नाही. पण आता त्यांनी डिपार्टमेंट हातात असल्यामुळे, त्यांच्या हातात डिपार्टमेंट असल्यामुळे पहिली विनंती सरस्वती मातेला केली. आता अभिनव वाट विलासिनी जे जातीयार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारी देविया. पहिलं सरस्वती मातेला वंदन केलं. तू एकच काम, बैस जिभेवरी नामयाचा. सरस्वती माते तू बुद्धीची अधिष्ठात्री देवता आहे, विद्येची तू अधिष्ठात्री देवता आहे. तू फक्त आता नामदेव महाराजांच्या जिभेवर बैस आणि सगळं काव्य त्यांच्याकडून तयार करून घे. भगवान परमात्म्याने अनेक वयाचे गाठोडे घेतले, डोक्यावर घेतले आणि डायरेक्ट नामदेव महाराजांचं घर गाठलं. नामदेव महाराज जे अभंग सांगत होते स्वतः लिहिण्याचं काम करून कोण करत होतं? बैशे लिहावया पांडुरंग. विठाला विठाला हाती बांधुनिया कागदाच्या हाती बांधुनिया बैशे लिहावया नामदेव महाराजांचं कुटुंब फार मोठं होतं. किती माणसं होती कुटुंबात? नामदेवाचे घरी नामदेवाचे God
भगवंताने सर्वांना बोलवून घेतलं आणि म्हणले नामदेव महाराजांनी ही जी काही प्रतिज्ञा केली ह्या अभंग तयार करायचे ठरलं. या कामामध्ये आपण सर्वांनी सहकार्य करा. आणि मग सगळ्यांचे अभंग, सगळ्यांचे नामदेव महाराजांचे 4 पुत्र त्यांचे अभंग आहेत, जनाबाईचे अभंग आहेत, नामदेव महाराज सगळ्यांचे अभंग आहेत. त्या अभंगापैकी नारायण महाराजांनी काही अभंग तयार केले. त्याच्यातला हा असा अभंग आहे. विठ्ठला एकदम ज्ञानेश्वर महाराज पांडुरंग परमात्म्याकडे गेले, सांगितलं, दर्शन वगैरे झालं, सगळ्या गोष्टी झाल्या. क्षेम कुशल झाल्याच्या नंतर भगवंताला ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, भगवंता मी तुमच्या शेजारी अर्थात पंढरी क्षेत्रामध्ये समाधीला बसणार आहे. भगवंताने सांगितलं, नामबा तुमच्या समाधीची जागा याच्या पूर्वीच नियोजित झालेली आहे. ती जागा जर कुठं असेल तर पुणे जिल्हा खेड तालुका इंद्राणी माता ज्या ठिकाणी दक्षिण वाहिनी होते, ज्या ठिकाणी भगवान शिवाचं अत्यंत शिवपीठ जुनं आहे. शिवपीठ हे जुनाट त्याच ठिकाणी तुम्हाला समाधीला बसावं लागेल. वाटल्यास मी स्वतः सर्व संतांना, या जगातल्या, या पुराणातल्या, या ब्रह्मांडातल्या सर्व देवांना घेऊन अलंकापुरी नगरीमध्ये येईल. पण तुमच्या समाधीची जागा मात्र कार्तिक वद्य त्रयोदशी ही तिथी आणि अलंकापुरी नगरी हे तुमच्या समाधीचं स्थान याच्या पूर्वीच केव्हाच निश्चित झालेलं आहे. म्हणण्यापेक्षा 108 वेळा याच्यापूर्वी तुम्ही समाधी घेतली आहे. ही समाधी घेत आहात ती 109वी. विठाला असं सांगितल्याच्या नंतर ज्ञानेश्वर मला थोडेसे नाराज झाले. पण ऐका, नाराज जरी झाले असते तरी भगवान परमात्म्याने स्वतः येण्याचे कबूल केल्यामुळे ज्ञानोबांना फार मोठं समाधान वाटलं. भगवंतानं त्याच पंढरी क्षेत्रामध्ये सर्वांना घोषणा केली की ही वारी जरी माझी भरली असली तरी पुढची वारी मात्र सर्वांनी कुठे यायचं? अलंकापुरी नगरीमध्ये यायचे. जे जे अलंकापुरी नगरीला येतील, यात्रे अलंकापुरा येतील आणि ते आवडती विठ्ठला पांडुरंग प्रसन्नपणे दिधरे देणे या भगवंतानं सर्वांना सांगितलं. त्याला अनुसरून अजूनही नामदेव महाराजांची दिंडी पंढरी क्षेत्रातून आनंदीला यात्रेच्या वेळेला येते. पांडुरंग परमात्माले सगळे संत मंडळी आले, आकाशातील देवाधिक सुद्धा आले आणि तो संपूर्ण परिसराचा विचार केला तर 14 कोसाचं ते संपूर्ण अंतर एकदम सुगंधी करून टाकलं भगवंतानं. जिकडे तिकडे अत्तराचे सरे टाकले, एकदम सुगंधी वातावरण केलं, एकदम पॉझिटिव्ह एनर्जी त्या ठिकाणी प्रस्थापित केली. एकदम पुण्य आणि पावन अशी ती जागा. आता कालांतराने दोषी लोकांच्या माध्यमातून थोडा या पृथ्वीच्या पाठीवरती दोष होत चाललेला आहे आणि पृथ्वी मातेने तो भार एक प्रकारचा सहन होत नाही. जसं वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय आणि नेत्री वाहे तोय संग तसे. लोकांचं झालेलं पाप, त्या पापाचा भार पृथ्वीला सहन भाग निराळा. परमात्म्याने संपूर्ण एकदम पवित्र मंगलमय असं वातावरण करून टाकलं. भगवान परमात्माने आणि आकाशातील सर्व देव सुद्धा आपापली विमानं घेऊन कार्तिक वद्य एकादशीला आळंदी क्षेत्रामध्ये हजर झाले. नामदेव महाराजांचे 4 पुत्र होते. त्या सर्वांनी समाधीची जागा स्वच्छ केली, साफ केली. सर्वांनी इंद्राणीचे स्नान केले.
त्रयोदशीचा दिवस उजळलेला आहे. केंदूरचे कान्होनाथ महाराज पाठक यांचं कीर्तन संत ज्ञानेश्वर महाराज समाधीच्या प्रसंगी 12 वाजता ज्ञानेश्वर महाराज समाधीला बसतात. त्याच्या अगोदर 10 ते 12 या वेळेमध्ये त्यांचे कीर्तन संपन्न झालेलं आहे. ते ज्ञानेश्वर महाराजांचे काका होते. विठ्ठला विठ्ठला दिवस अलंकार परिणगरी आणि संपूर्ण पंचक्रोशी ते 10 कोसाच्या आत लोकांना अन्नदान वस्त्रदान एकदम कथा कीर्तन या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. त्रयोदशीचा दिवस उजळला स्वतः पांडुरंग परमात्म्याने आणि निवृत्तीनाथाने धरून ज्ञानोबरायांना समाधीच्या स्थानाकडे साधू दिला आहे. देव निवृत्ती आणि धरिले दोन्ही कर जातो ज्ञानेश्वर वैशालया. अत्यंत त्यांना दुःख झालं, अत्यंत हृदय जड झालं. सगळे संत त्या ठिकाणी रडू लागले. त्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांच्या जाण्यानं किंवा समाधीला बसण्यानं स्वतः पांडुरंग परमात्मा सुद्धा संतांकडे पाहून रडायला लागले. आई साहेबांनी विचारलं, ते सगळे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समकालीन त्यांचा सर्वच घडला होता म्हणून ते रडतात इथपर्यंत ठीक आहे, पण देवा तुम्ही का रडता, का रडता असं म्हटल्याच्या नंतर भगवंताच्या मुखातून शब्द बाहेर पडले. देव म्हणती रुक्मिणी हा एकच योगी देखला नयनी, हेच ज्ञान संजीवनी जानत्रे लोक्याशी. जो करील याची यात्रा तो तारील सकळ ही गोत्रा, सकळ ही पुढे पवित्रा याची निदर्शनी होती. हे पंढरी होणी सोपे जनाची हरावया पापे, कलिकाळ कोपलिया कोपे नाचले त्यापे अलंकार पुराशी. आता भोवती वनवली वृक्ष येथे देव येऊनी होती पक्ष. विठ्ठला विठ्ठला असे नित्य साक्ष हस्तिनासती उदकी. आता कितीतरी लोक तिथं हस्ती आणून टाकतात. एवढ्या लोकांच्या हस्ती म्हटल्याच्या नंतर तिथं ढीग लागायला पाहिजे होता, पण एकही हस्ती तुम्हाला त्या पाण्यात दिसणार नाही. हसती नासती उदकी, त्या पाण्यामध्ये हस्ती समाप्त होतात. हे त्याचं उत्तर आहे. हे पंढरीहून सोपे विठ्ठला येथे त्रिवेणी गुप्त असे भैरवापासून भागीरथी वशे, पूर्ववटीचे माया दिशे ते प्रत्यक्ष पार्वती. इंद्र येवनिया भूमिशी याग संपादिले अहर्निशी, इंद्रायणी इंदोरीशी पंचक्रोशी त्यापासून. हे सगळं वर्णन भगवंताच्या मुखातलं जेव्हा रुक्मिणी मातेनं ऐकलं, त्या प्रसंगात रुक्मिणी मातेला जेव्हा त्यांनी प्रश्न विचारला की तुम्ही का रडता असं म्हणणाऱ्या रुक्मिणी माता सुद्धा त्यांची हे सगळं वर्णन ज्ञानोबराचं ऐकून त्यांचे सुद्धा डोळे भरून आले. आईसे सांगता हरीशी प्रेम ओसंडले रुक्मिणीशी, मने धन्य धन्य जयाची खुशी ज्ञानदेव जन्मले. का रडता म्हणणारी रुक्मिणी माता सुद्धा रडू लागले. पण सर्वांनी जड अंतःकरणाने ज्ञानेश्वर महाराजांना त्या ठिकाणी बसवलेलं आहे. विवराचं ते द्वार एक प्रकारचं बंद केलेलं आहे आणि अत्यंत जड अंतःकरणाने सगळे संत परतलेले आहेत. नामा म्हणे संत कासवीस सारे आणि दाविती पदर डोळी अशी अवस्था झाली. किंवा बांधल्या पिंडीच्या तुटलाशे आळा आणि तृण रानमाळा होत अशी. ज्ञानोबरायांच्या समाधीला बसण्यानं दृष्टी आड होण्यानं अनेकांना अत्यंत फार असं मोठं दुःख झालेलं आहे. हा प्रसंग छोटे असणारे नारायण महाराज पाहत होते. ते छोटे होते. नामदेव महाराज मोठे होते, बाकीचे सगळे सत्र चोखोबराव गुरुबा काही सगळे मंडळी मोठे होते, पण त्या सर्व मोठ्यामध्ये नारायण महाराज ही छोटे होते, सांगितलेलं काम करणारे होते. हा प्रसंग जेव्हा त्यांनी संपूर्ण बघितला, आकाश मंडळामध्ये विमानाची दाटी, पुष्पांचा वर्षाव आणि स्वर्गीय होणी देव तरी ताती. विमानाची दाटी पुष्पांचा वर्षाव
छोट्या असणाऱ्या नारायण महाराजांनी हा प्रसंग बघितला आणि नामदेव महाराजाबरोबर ते परत पंढरी क्षेत्रामध्ये गेले तरी त्यांच्या मनातलं ज्ञानदेव हे स्मरण आणि चिंतन बंद पडायला तयार नाही. पंढरी क्षेत्रामध्ये गेले, बाकीचे भक्त विचार करू लागले की नारायण महाराज विठ्ठल विठ्ठल असं चिंतन सोडून दिलं. पण पंढरी क्षेत्रामध्ये सगळ्यांचा प्रभाव, सगळ्यांच्या मुखामध्ये सगळ्यांचं श्रद्धास्थान कोणतं दैवत आहे? विठ्ठल. आणि हे आळंदून आले आणि त्यांनी ज्ञानदेव असं चिंतन सुरू केलं. जसं एखादा प्रसंग आपण भयानक पाहिला तर आपण झोपलो तरी तो प्रसंग आपल्याला दिसतो. आपण जर ज्ञानोबांच्या पालखी सोहळ्यामध्ये 15-20 दिवस जर गेलो ना तर घरी आलो तरी 4-8 दिवस आपल्या कानात टाळाचा आवाज येतो, भजनाचा आवाज ऑटोमॅटिक येतो. पण ज्ञानोबांच्या सोहळ्याला आपण 4-5 दिवस गेलो तरी सुद्धा तिथलं वातावरण 1-2 दिवस आपल्याला घरी आल्यानंतर करमत नाही, ते वातावरण डोळ्यासमोर दिसतं. तसा हा संपूर्ण समाधीचा प्रसंग, स्वतः देव रडणं, रुक्मिणी माता रडणं, सगळे संत रडणं, निवृत्तीनाथ रडणं, मुक्ताबाई रडणं, सोपान काका रडणं, सगळे संतांनी रडणं, सर्व देवांनी पुष्पवृष्टी करणं, या सगळा प्रसंग पाहून तो प्रभाव त्यांच्या मनावरचा जायला तयार नाही. ज्ञानदेव असं चिंतन अखंड सुरू झालं. लोकांनी विचारलं, तुम्ही पंढरीत आलात, आता विठ्ठलाचं चिंतन करा, ज्ञानदेवाचं चिंतन सोडून द्या. त्याने सांगितले, मी सोडणार नाही. का बरं? ज्ञानेश्वर महाराजांचं चिंतन केल्याच्या नंतर या जगात अलग अशा प्रकारचा लाभ मला झाला. तो लाभ कोणता झाला असं विचारल्याच्या नंतर नारायण महाराज उत्तर देतात अभंगाच्या. ज्ञानदेव म्हणता माया, ज्ञानदेव म्हणता माया, ज्ञानदेव म्हणता माया, संता महिमा वर्णू नारायण महाराज सांगतात, मी चिंतन बंद करू शकत नाही, त्याच्या कारण या जगतामध्ये सर्वांनी ज्या मायेच्या निवृत्तीसाठी प्रयत्न करावे, त्या ज्ञानदेवांच्या अवघ्या चिंतनाला माझ्या ठिकाणची माया समाप्त झाली. ज्ञानदेव म्हणता माया आणि गेली समूळ वेळा. आता ज्ञानदेव म्हणण्याचा आणि माया समूळ नष्ट होण्याचा काय संबंध? त्याचं उत्तर असे, माया ही भगवान परमात्म्याची आहे आणि भगवान परमात्मा आणि ज्ञानेश्वर महाराज हे दोनही एकच आहे. कशाप्रमाणे? ज्याप्रमाणे मनुष्य आणि माणसाची सावली दोन काही एक,
एकच माया तीची ब्रह्मा ब्रह्म तीची माया अंग आणि छाया जया परी. छाया ही माणसापेक्षा वेगळी नसते. प्रकाश आणि छाया हे शब्द दोन असले तरी मात्र ते एकच आहे. प्रकाशाशिवाय छाया नाही आणि छायेशिवाय प्रकाश नाही. विठाला प्रकाश आहे त्याच ठिकाणी छाया आहे आणि ज्या ठिकाणी छाया आहे त्याच ठिकाणी प्रकाश असतो. माया आणि छाया हे दोन दिसत असले तरी विठाला भगवान नामस्मरणाने जशी माया नष्ट होते तसं ज्ञानोबरांच्या चिंतनाने सुद्धा माया नष्ट होते. म्हणून ज्ञानदेव म्हणता माया गेली समोर गेल्या समोर ती नष्ट झाली. त्याहीपेक्षा ज्ञानेश्वर महाराजांचं नामस्मरण केल्याच्या नंतर माया समोर नष्ट होती. अशा ज्ञानेश्वर महाराजांसारख्या संतांचा महिमा आम्हाला आणखी काही संत महिमा वरानु किती संत महिमा संत महिमा वरानु किती संत नारायण महाराज लोकांनी विचारलं ज्यांचं नामस्मरण करतात त्यांचा वेगळा महिमा मला सांगा. नारायण महाराजांना सांगितलं बाबा त्यांचा महिमा माझ्या वाचेनं मला सांगता येण्यासारखा नाही. त्यांचा महिमा देवांना सुद्धा कळण्यासारखा नाही. देवाकडे जे सुख नाही ते सुख संतांकडे. सुख अनुभव्य संतांची संगती संतांचे चरणी. संतांच्या चरणामध्ये एवढं सुख आहे की ते तीर्थात गेल्याच्या नंतर त्याचं पावित्र्य नाही. तेवढं सुख नाही त्याच्यापेक्षा अधिक सुख संतांकडे आहे. देवाकडे जर सुख असतं तर देव वैकुंठ सोडून संतांच्या देव
जननी जागीला या सुखाकारणे या सुखाकारणे जनाबाई डोक्यावरती गोवऱ्यांचं ओझं आहे, गाठोडं आहे आणि भगवान परमात्मा पाठीमागून चाललेले आहे. मागे का चालले परमात्मा? तर लागाव्या रज चरणीचे. नामदेव आपले जनाबाई महाराज भगवंताला विचारू लागले, देवा संतांचा महिमा मला सांग. सांग म्हटल्याच्या नंतर म्हणजे सांगतो, पण थोडस थांबा. देवानं जनाबाईच्या जवळचं गाठोडं घेतलं, स्वतःच्या डोक्यावर ठेवलं. जनाबाई पुढे चालू लागल्या, भगवान परमात्मा मागे चालू लागले. जनाबाई म्हणतात, देवा मी तुला किती वेळचा संतांचा महिमा विचारते, तू महिमा सांगायचं सोडून दिला. माझ्या जवळचं गाठोडं घेतलं, ओझं घेतलं, तुझ्या डोक्यावर घेतलं आणि चालू लागला. मी तुला विचारते काय आणि तू करतो काय? भगवान सांगतात, जने यालाच म्हणतात संतांचा महिमा. तुझ्या डोक्यावरचं ओझं आणि माझ्या डोक्यावरती घेणं याच्यापेक्षा वेगळा संतांचा महिमा नाही. मी जगाचा मालक खरा, पण भक्त जीवनातलं वाटेल ते काम करू शकतो, हा संतांचा महिमा आहे. एकदा नारद महर्षी भगवान परमात्म्याकडे गेले वैकुंठात. सांगितलं, देवा संतांचा महिमा मला सांग. भगवंतानं सांगितलं, सांगतो. मला तर काही सांगता येणार नाही, पण कोण सांगेल त्याचं नाव सांगतो. म्हटले, अमुक अमुक गावामध्ये जा, मृत्यू लोकात. मृत्यूच्या पाठीवर आपले एक खेडेगाव आहे. त्या गावात गेल्याच्या नंतर गावाच्या पूर्व दिशेला एक कुपाट आहे. त्या कुपाटीवर एक सरडा बसलेला आहे. जा आणि त्यांना संतांचा महिमा विचारा. नारद त्या गावात आले, त्या कुपाटीपर्यंत गेले आणि सरडा दुरून पाहिल्याच्या नंतर त्या लांबूनच नारायण नारायण असं भजन करत गेले. त्याला विचारलं, बाबा भगवंतानं तुझ्यापर्यंत मला पाठवलंय, संतांचा महिमा मला सांग. नारद असं म्हटल्याच्या नंतर तो सरडा पळत आला. नारदांना असं वाटलं जवळ येईल काहीतरी बोलू लागेल, पण तो जवळ आला, नारदांच्या पायावर गडबडा लोळला आणि त्याने आपला जीव सोडला. भगवान नारद म्हणतात, देवाने सांगलं तर काही केलं नाही, आणखी माझ्या पापात जास्त भर घातली. भगवान परमात्मा पुन्हा वैकुंठात गेले. देवा, अरे त्याला मी संतांचा महिमा विचारला, तर माझ्या पायावर आला, गडबडा लोळला, तिने जीव सोडून दिला. म्हटले, नारदा कदाचित त्याच्या ते लक्षात आलं नसेल. दुसरं सांगतो, म्हणजे अमुक अमुक या बागेमध्ये जा, मृत्यू लोकात. त्या बागेमध्ये मध्यंतरी एक आंब्याच्या झाडावरती एक पोपट बसलेले आहे. त्याला जाऊन विचारा, संतांचा महिमा मला सांग. नारद महर्षी तिथपर्यंत गेले. त्या पोपटाला विचारू लागले, भजन करता करता काय विचारू लागले, हे पोपटा, स्वतः देवानं मला तुझ्यापर्यंत पाठवलंय, मला संतांचा महिमा सांग. सांग म्हटल्याच्या नंतर पोपट उडाला, नारदांच्या पायावरती आला, गडबडा लोळला, डोळे बांधे केले आणि आपला जीव सोडून. भगवान नारद महर्षी विचार करतात, देवाने दुसरंही काय आपल्याकडून करून घेतलं, ही काही चांगली गोष्ट नाही. माझं पाप आणखी वाढेल, मला महिमा तर करायचा दूरच, पण देवा हा करतो काय? परत देवाच्या समोर गेले आणि सांगितलं, देवा या दोन्ही व्यक्तींनी, दोन्ही प्राण्यांनी माझ्या पायावर येऊन प्राण सोडला, सांग देवा खरं संतांचा महिमा. भगवंतानं सांगितलं, आता फक्त एकाच ठिकाणी जा, परत पाठवणार नाही. म्हणजे कुठं? म्हणजे मृत्यू लोकांमध्ये अमुक अमुक एक नगर आहे. त्या नगरीचा जो राजा आहे, त्या राजाला आताच 3 महिन्यापूर्वी काय प्राप्त झालं? पुत्र रत्न राजपुत्र प्राप्ती झालेली आहे. 1.5 महिना झालेला आहे, 1.25 महिना होऊन गेला, तर तुम्हाला जायला काही हरकत नाही. तुम्ही जा, अगदी त्या घरामध्ये प्रवेश करा. छोटस बाळक 1.5 महिन्याचे दीड जा, ते तुमच्या बरोबर बोलू शकेल. त्याला जाऊन विचारा, त्या बालकाला मला संतांचा महिमा सांग, असं जाऊन विचारा. नारद म्हटले, देवा सरड्याचा कोणी वाली नव्हतं, म्हणून काम जमलं. पोटालाही कोणी वाली नव्हतं, म्हणून मी तिथून सुट्टी झाली. पण आता राजपुत्र आहे, जर राजाचा पुत्र आणि ते जर माझ्या चरणाकडे आलंच, तर माझं परत तुझं दर्शन होणार नाही.
तेव्हा नक्की ना, नक्की जा नारदा, विश्वास ठेवा. नारद महर्षी तिथपर्यंत गेले आणि सुंदर असं जप करतच गेले. राम कृष्ण हरी विठ्ठल केशव, 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 राम कृष्ण हरी विठ्ठल संतांचा महिमा मला सांग. आकाशवाणी झाल्याप्रमाणे ते बालक बोलू लागलं. नारद महर्षी पहिल्यांदा जो प्रश्न सावरायला विचारला तो सांगला, मीच होतो. तुमचं दर्शन झालं, तुमच्या मुखात रामनाम मला ऐकायला मिळालं, देवाचं नाम भजन ऐकायला मिळालं आणि मला तिथून फार मोठं पुण्य होऊन त्या योनीतून माझी मुक्तता झाली. जसं जटायूच्या मुखामध्ये लक्ष्मणजीने केलेलं रामनाम पडलं आणि मग जटायू पाणी प्यायला लागला. तोपर्यंत पीत नव्हता का, मी पाणी प्यायला लागलो तर रामनाम बंद पडेल. आणि जेव्हा लक्ष्मणजीने मुखातून रामनाम सुरू केलं आणि मग जटायू विचार करायला लागला, तेथे राम नाम होईल श्रवण, तेथे राम पुढचं प्रमोशन मिळालं, पोटाचा जन्म, आकाशात झाडावरचे ताजे ताजे फळं खाणं, त्याच्यातही तुमचं दर्शन झालं, परत प्रमोशन मिळालं आणि नंतर आता मी कुठे जन्माला आलो, राजाच्या घरी आणि मनुष्य देहामध्ये. नरदेह दुर्लभ जाणा अशा देहात मी जन्माला आलो. शतवर्षाची गणना अशा देहात मी जन्माला आलो. बहुधा जन्मांती जन्मनाशी नरा किंवा बहुनाम जन्मानाम अंते ज्ञानवानां प्रपद्यते वासुदेव सर्वमिति सुधात्मा सुदुर्लभा. असा जन्म मला प्राप्त झाला. नारदा, तुमचं दर्शन तीनही जन्मात झालं. याचंच नाव आहे संतांचा महिमा. याच्यापेक्षा वेगळा संत जीव ठेवी पाये संताची या, 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 जीव ठेवी पाये. तुका म्हणे काय तुका म्हणे काय अष्टमहासिद्धीचा कोण आला पाळवा, कोणी आलं कोणी केला, तीर्थे त्यांची इच्छा करते नित्य काळ आणि भावया निर्मळ आपणाशी. हा संतांचा महिमा आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी मिळलं मनुष्य जिवंत करून दाखवला, हा सुद्धा संतांचा महिमा आहे. जनार्दन स्वामींनी सद्गुरूंच्या श्री गुरु एकनाथांच्या डोक्यावरती हात ठेवून
त्यांना असा बोध दिला की त्यांना गाभा सुद्धा रामेश्वर दिसायला लागला. संतांचा महिमा आहे. असा अनेक विधानाने आपल्याला संतांचा महिमा सांगता येईल. म्हणून नारायण मला सांगतात त्यांचा महिमा मी काय वर्णन करू शकतो. म्हणून काय त्यांचा महिमा वर्णनी पामर आणि न कळे तो साचार ब्रह्मादिका. ब्रह्मादिक देवाला सुद्धा त्यांचा महिमा कळत नाही. ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळख आणि इतर तुळणे काय पुढे सगळ्यांनी वर्णन त्यांचे केले. संतांचा महिमा आहात असा आहे. संत महिमा वर्णन किती निर्जीव चालविली भिंती. त्यांनी जड म्हणजे रेडा त्याचा उद्धार केला आणि मूळ असलेला विसोबा खेचर त्यांनाही योग्य असा उपदेश देऊन त्यांचाही एक प्रकारचा उद्धारच केला. म्हणून जडाचा आणि मूळाचाही उद्धार बुद्धिहीन असतो तो जड. रेडा फक्त बुद्धिहीन आहे. रेडा दुर्जन नाही. रेडा विश्वासघातकी नाही. रेडा कोणाला फसवतो असे नाही. फक्त बुद्धिहीनता हे वैशिष्ट्य त्या प्राण्याचं असल्यामुळे त्याचा ज्ञानेश्वर महाराजांनी उद्धार केला. उद्धार करून तिथं ठेवलं नाही तर त्याला बरोबर घेऊन ज्ञानेश्वर महाराज निघाले. पुढे पुंतामेला आले. चांगदेव महाराजांचा गर्भहार करण्याकरता त्यांनी भिंतीला चालवलं. निर्जीव चालविली भिंती जळामुळे उतरले आणि रेड्यामुखी भिंतीचा उद्धार केला. रेड्याचाही उद्धार केला. मूळ असलेला विसोबा खेचाराचाही उद्धार केला. असा सगळ्यांचा उद्धार करीत करीत ज्ञानेश्वर महाराजांचा मुक्काम पुंतांब्यावरून एक दिवस आकलापूर या गावी होतो. तालुका संगमनेर, पूर्वीचा तालुका जुन्नर, आकलापूर या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी मुक्काम केला. त्या ठिकाणी भगवान दत्तात्रय एकमुखी दत्त तिथं प्रगट झालेले आहेत. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी त्या रेल्वेला बरोबर घेऊनच आल्याच्या अगोदरचा मुक्काम आकलापूर या गावात झाला. बोटेच्या पूर्वेला ते गाव आहे. अजय ज्ञानोबा त्या ठिकाणी मंदिर आहे. निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताबाई आणि रेडा अशा 4 मूर्तीचं मंदिर आहे. विशेष असे पहा, ज्याप्रमाणे सिद्धेश्वराच्या मंदिरात शेजारी ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली तसं आजही आपण आकलापूरला गेलात तर आजही त्या ठिकाणी सिद्धेश्वराचं पुराण मंदिर आहे. हेमाडपंथी म्हणतो आपण असं मंदिर आहे. समोर अगदी जिवंत काळाचा झरा अखंड वाहतो आणि त्याच्या शेजारी ज्ञानेश्वर महाराजांच्या या सगळ्यांच्या मूर्ती असलेलं मंदिर आहे. आणि त्याच्या शेजारी एक अनुसया टेकडी आहे. एकमुखी दत्त त्या ठिकाणी प्रगट झाले. त्या ठिकाणी मी सुद्धा 5-6 दिवस मुक्कामाला राहिलो म्हणून माहीत झालं. मलाही ते माहीत नव्हतं. आता असे जे जे आपण शिठावे ते इतरांशी सांगा किंवा सुखी जने व्हावे, जगाने व्हावे, अज्ञानी लावावे, सन्मार्गास. आम्हाला जे जे संतांच्या कृपेने माहीत झालं ते संतांपर्यंत, सामान्य जीवापर्यंत, परमार्थी प्रेमी माणसापर्यंत, भाविकापर्यंत पोहोच करणं हेच आमचं कार्य. म्हणून जळमुळे उद्धरले आणि मुखी वेद बोलविले. नारायण मला सांगतात, मला त्यांचा महिमा सांगताना मी त्यांचं काय कार्य आहे
माझे वडील त्यांच्या संगतीत होते त्याने त्यांचा महिमा कळाला नाही तर मला त्यांचा महिमा काय कळेल. आता माझं कर्तव्य एकच, तसं चरणी ठेवी जय माथा हे जीवने. यालाही आता स्तुती सांडूने निवांता चरणी ठेवी जय माथा हे जीवने. त्याच्यापेक्षा मी आता त्यांचा महिमा वर्णन करण्यापेक्षा माझे 2 हात आणि 3रं मस्तक त्यांच्या चरणारविंदी समर्पित करतो. मने नामयाचा नारा नमन मने नामयाचा नारा